लक्षवेधी क्रमांक 7 वितरित केल्याप्रमाणे खऱ्या अर्थाने हा महत्वाचा विषय आहे। पण अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा हा विषय समजता, पण माझी आपल्याला विनंती आहे की आपण या विषयाला थोडा न्याय द्यावा। अध्यक्ष महोदय, मुंबईतल्या झोपडपट्टी पुनर्विकासातल्या परिशिष्ट 2 शी संबंधित अनेक्शर 2 शी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, जो प्रश्न मी उपस्थित करतोय त्याची व्याप्ती मुंबईतल्या 1.25 लाख झोपड्यांशी संबंधित आहे। 1.25 लाख झोपड्या ह्या त्या सगळ्यामध्ये व्याप्तील अशा पद्धतीचा प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, प्रश्न सरळच आहे की मुंबईमध्ये कुठलीही झोपडपट्टी पुनर्विकास योजना ज्या वेळेला करायची असते त्यावेळेला तिथल्या झोपडपट्टी धारकांनी एकत्र येऊन एक प्रपोज सोसायटी बनवायची। त्या प्रपोज सोसायटीने आम्हाला विकास करायचा आहे म्हणून ठराव करायचा। तो ठराव झाल्यानंतर संबंधित आर्किटेक्ट किंवा विकासक जर ते अपॉइंट करणार असतील त्याच्याशी आम्हाला विकास करायचा आहे म्हणून ठराव करायचा आणि मग पात्र अपात्रतेसाठी त्या ठिकाणी परिशिष्ट 2 बनवण्यासाठी जे आवश्यक कागदपत्र आहेत ते आवश्यक कागदपत्र देण्याचा प्रयत्न करून प्राधिकरणाच्या माध्यमातून जे प्राधिकरण असेल, बीएमसी असेल तर बीएमसी, कलेक्टर असेल तर कलेक्टर, म्हाडा असेल तर म्हाडा, हे परिशिष्ट 2 म्हणजे पात्र अपात्रचा निकष धरून अनेक्शर 2 बनवतात। अध्यक्ष महोदय, त्यानंतर खऱ्या अर्थाने पुन्हा पुनर्विकासाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो। अध्यक्ष महोदय, पण अनेक्शर 2 बनल्यानंतर प्रत्यक्ष झोपडपट्टी पुनर्विकास होईपर्यंत कालमर्यादा स्पष्ट नाहीये। कायद्यामध्ये ते प्रावधान नाही, असू पण शकत नाही। आणि मग काही स्कीम्स, काही योजना या परिशिष्ट 2 नंतर LOI, IOD आणि प्रत्यक्ष काम हे वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षात होतं, पण दरवेळेला असं होतं असं नाही। अध्यक्ष महोदय, केवळ माझ्या मतदारसंघातील मी आकडेवारी आणली अध्यक्ष महोदय, जवळजवळ 12 योजना, या 12 योजना ज्यांचं परिशिष्ट 2 बनल्यानंतर प्रत्यक्ष योजनेला कार्यान्वित करण्यासाठी किंवा डेव्हलपमेंट होण्यासाठी लागणारी वर्ष, याचा कार्यकाल आपण समजून घ्यावा। अध्यक्ष महोदय, साई श्रद्धा सहकारी गृहनिर्माण संस्था परिशिष्ट 2006 मध्ये झालं, म्हणजे 17 वर्ष झाले अजून पुनर्विकास नाही। जाफर बाबा सहकारी गृहनिर्माण संस्था परिशिष्ट 2 1998 ला झालं, 25 वर्षापूर्वी परिशिष्ट झालं, अजून योजना परिपूर्ण झालेली नाही। महाराष्ट्र नगर सहकारी गृहनिर्माण संस्था अनेक्शर 2 2007 ला झालं, 16 वर्ष झाली, अजून स्लम रिडेव्हलपमेंट आहे। मुरुगन सहकारी गृहनिर्माण संस्था अनेक्शर 2 1998 ला झालं, 25 वर्ष अनेक्शर 2 ला झाली, अजून त्या ठिकाणी पुनर्विकास नाही। डॉक्टर आंबेडकर सहकार गृहनिर्माण संस्था 98 ला अनेक्शर 2 झालं, 25 वर्ष पूर्ण झाले, अजून पुनर्विकास पूर्ण झालेला नाही। मासाहेब शिवशाही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, गजदरबान शिवशाही कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी 2006 ला परिशिष्ट 2 झालं, 17 वर्ष झाली, अजून पुढे कारवाई डेव्हलपमेंटची झालेली नाही। रत्नप्रभा गृहनिर्माण संस्था 97 ला अनेक्शर 2 झालं, 26 वर्ष झाली, अजून त्या ठिकाणी परिशिष्ट 2 26 वर्ष होऊन सुद्धा स्लम रिडेव्हलपमेंट नाही। प्रभात दर्शन गृहनिर्माण संस्था 2005 ला परिशिष्ट 2 झालं, 18 वर्ष पूर्ण झाली, अजून रिडेव्हलपमेंट नाही। मद्रासवाला सहकारी गृहनिर्माण संस्था 2007 ला अनेक्शर 2 झालं, 16 वर्ष आले, अजून रिडेव्हलपमेंट नाही। यादी पटलावर ठेवा प्रश्न। अध्यक्ष महोदय, 26 वर्ष अनेक्शर 2 होतं, स्लम रिडेव्हलपमेंट होतं, यात नागरिकांचा काय दोष आहे? कुठे CRZ चे कायदे मंजूर झाले नाहीत, त्याच्यात बदल झाले, कोणी कोर्टात गेलं, कुठे नामंजुरी झाली, बरेच प्रश्न आहेत। माझा विषय जो आहे तो सिंपल एवढा अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये सन्माननीय मंत्री महोदयांना जे ब्रीफ केलं त्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लिहिलं की सक्षम प्राधिकरणाकडून अंतिम परिशिष्ट 2 जाहीर झाल्यानंतर हस्तांतरणे मान्य करता येत नाहीत, कारण अंतिम परिशिष्ट 2 हे सर्व हरकती सूचना विचारात घेऊन अंतिमरित्या जाहीर केलेले असते आणि झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या
झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनासाठी राबवणारी योजना असल्यामुळे त्याचा मुख्य उद्देश त्यांचे जीवनमान उंचावणे आहे. माझा प्रश्नच आहे अध्यक्ष महोदय, उत्तराचा अर्थ काय निघतो? तुमचं झोपडं परिशिष्ट 2च्या आधी जर असेल तर ते तुम्ही हस्तांतरण करू शकता, खरेदी विक्री करू शकता. 40,000 रुपये भरा, खरेदी विक्री करा. रिडेव्हलप झालात तर रिडेव्हलप झाल्यानंतर रिहॅबचं कंपोनंट तुम्ही विकू शकता. अट 10 वर्षाची होती, आता 7 वर्षावर करण्याचा प्रस्ताव आहे. रिडेव्हलप करू शकता, झोपडं करू शकता. त्यावेळेला मुख्य उद्देशाला हरताळ फासला जात नाही, नव्याने स्लम निर्माण होतील याची भीती होत नाही. पण एनेक्शर 2 मध्ये ज्याचं नाव आहे आणि जो 26 वर्ष 17 वर्ष रिडेव्हलपमेंट होत नाही म्हणून ताटकळत बसलाय, त्या ठिकाणी त्याला मोठं घर घ्यावंसं वाटलं, त्याने घर विकलं, झोपडी विकली, तर परिशिष्ट 2 मध्ये तुमचं नाव आहे म्हणून तुमचं आता हस्तांतरण मान्य नाही. समजा एका झोपडीत राहणाऱ्या माणसाने 2 झोपड्या घेतल्या वेगळ्या नावाने, खरं तर एका माणसाला एकच झोपडी मिळू शकते, तर ते त्याच्या नावावर होऊ शकत नाही. घरामध्ये सेटलमेंट झाली आणि समजा नाव बदलायचं असेल तर तुम्ही अनेक्शर 2 मध्ये तुमचं नाव आहे म्हणून तुमचं अनेक्शर 2 मधलं नाव बदलू शकत नाही. हा कुठला कायदा आहे? झोपडी हस्तांतरण होऊ शकते, रिहॅबचं घर होऊ शकते अटीनुसार. मग परिशिष्ट 2 मध्ये जो एलिजिबल आहे, जो लीगल आहे, ज्याला प्रोटेक्शन आहे, त्याचं अनेक्शर 2 मध्ये नाव बदलल्या जाऊच शकत नाही. हा तुगलकी न्याय आहे. आणि 26 वर्ष त्या लोकांनी वाट बघायची अध्यक्ष महोदय. आणि त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की जे हस्तांतरण करतील आणि ज्याला कायदेशीर प्रोटेक्शन आहे, झोपड्यांचं जसं हस्तांतरण करता तसं त्याला नॉमिनल काही चार्जेस आवश्यक असेल तर, मी तर मोफतच म्हणेन, पण आवश्यक असेल तर तो निर्णय सरकारने करावा. पण हस्तांतरणाला मान्यता द्यावी. जर 11 जुलैच्या GR मध्ये ते प्रोव्हिजन नसेल 11 जुलै 2001च्या, तर तो GR बदलून शासन परिशिष्ट 2 मध्ये असलेल्या झोपडपट्टी धारकाला त्याचं जर खरेदी विक्री असेल तर त्यालाही मान्यता देण्याचा निर्णय करणारा GR बदलून करणार का? एवढाच माझा प्रश्न आहे. उत्तर काय येतं त्याच्यावर उपप्रश्न विचारायला द्यावा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य आदरणीय शेलार साहेबांनी जो मुख्य मागणी केली आहे ती अशी आहे की परिशिष्ट 2 बनल्यानंतर म्हणजे त्याची यादी तयार झाल्यानंतर झोपडपट्टी धारकाने त्याच्या झोपडीचे हस्तांतरण दुसऱ्या व्यक्तीस केले असेल तर विकत घेण्यात व्यक्तीचे नाव परिशिष्ट 2 मध्ये घेतले जावे. म्हणजे परिशिष्ट 2 झाल्यावर त्यांनी ह्याचं सगळं प्रोसेस त्यांनी अर्ध सांगितलं. मी काही भाग पुढचा सांगतो की कसं आहे की प्रथम एखाद्या झोपडपट्टीमध्ये यावेळेस ठरते की आता आपल्याला ह्याचं रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्यावेळेस काय होतं की तिकडचे सगळे लोक एकत्र येतात, निर्णय घेतात. मग त्यानंतर ते जे असतात ते म्हणजे SRAच्या माध्यमातून तिकडे त्याचा सर्वे केला जातो. त्या सर्वेमध्ये जे अंतिम यादी म्हणजे लोकांची पुनर्वसनाची एक तयार केली जाते, त्या यादीच्या माध्यमातून उपजिल्हाधिकारीच्या लेवलच्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून त्याचं व्हेरिफिकेशन होते. ते व्हेरिफिकेशन सर्वेक्षण केल्यानंतर एक प्रथम यादी आपण म्हणल्याप्रमाणे तयार होते. त्या यादीच्या नंतर त्याच्यावर कोणाचे ऑब्जेक्शन्स नो ऑब्जेक्शन्स काय असतील तर ते घेतले जातात. त्यानंतर फायनल एक यादी तयार होते. त्या यादीमध्ये पण ती परिशिष्ट 2 मध्ये सामील व्हायच्या अगोदर त्याच्यावर जर काही ट्रान्सफर असतील तर ते करायची परवानगी दिली जाते. त्यांना 40,000 रेसिडेन्शियलसाठी आणि कमर्शियलसाठी 60,000 असं घेऊन केलं जाते. हा सगळा प्रोसेस फॉलोअप करल्यानंतर ज्यावेळेस परिशिष्ट 2 होते ही आपला त्याच्या मागचा उद्देश असा असतो की सगळ्या ह्या मुंबईतल्या झोपडधारकांना स्वतःचं घर मिळावं हा त्याच्या मागचा आपला मेन उद्देश आहे. पण अजितजींचं जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की काही म्हणजे आज ज्यावेळेस सगळा आढावा बैठक केली त्यामध्ये असं लक्षात आलं की संपूर्ण मुंबईमध्ये अशा कित्येक SRAच्या योजना 10, 15, 20 वर्षापासून प्रलंबित आहेत आणि हा विषय अतिशय गंभीर आहे.
म्हणजे 5च दिवस झाले चार्ज घेऊन 5 दिवसात कमीत कमी 7-8 वेगळी निवेदनं पण ह्याच्यावर माझ्याकडे आली. मी सन्मान्य आशिषजींना सांगू इच्छितो की याच्यावरती एक आपण उच्चस्तरीय अधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेऊन ही इम्प्लिमेंटेशन कसं कर, कारण की हा शेवटी 2001चा GR आहे. हा GR चेंज करायचा असेल तर त्याला त्या पद्धतीने शासनाच्या दरबारी तो सगळा मांडून अधिकाऱ्यांच्या त्याच्यात काय सूचना येतील काय असतील सगळ्या सदस्यांच्या पण सूचना आपण याच्यामध्ये घेऊ. कारण की सर्वांच्या विविध लोकांनी आता प्रश्न लागला तर लॉबीमध्ये पण विचारलं होतं, तर त्यावेळेस मी हेच सांगितलं होतं की या विषयावर नक्कीच सगळ्यांशी चर्चा करून याच्यात निर्णय घेता येईल असं मी आपल्याला सांगू. एक घेऊ ना. वर्षाताई बोला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, एका महत्त्वाच्या विषयावरती लक्षवेधी आहे आणि मला कधी कधी असं वाटतं ना की अधिकाऱ्यांनी थोडं जमिनीवर जाण्याची आवश्यकता आहे. कारण काय अधिकारी एका कॅबिनेटमध्ये बसतात आणि त्या ठिकाणी GR तयार करतात असं माझं मत आहे. अध्यक्ष महोदय, आपण सुद्धा मुंबईमधले आहात. आपल्याला माहिती आहे की एक SRA स्कीम बनायला किती वर्ष जातात. 15 ते 20 वर्ष त्या स्कीमला बनायला जातात आणि त्याच्यामधलं जे प्रोसिजर मंत्री महोदयाने सांगितलं, आशिष भाऊने सांगितलं, म्हणजे मी प्रोसिजरमध्ये जात नाही. पण या मधल्या काळामध्ये घरामध्ये लग्न असेल, कोणी आजारी पडलं तर त्या ठिकाणी आपल्यालाही माहिती आहे की खरेदी विक्रीचे व्यवहार केले जातात आणि त्याच्यामुळे आपल्याला अपेक्षित आहे, खरं तर आपलं प्रोसिजर आहे कागदावर ठीक आहे, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल होत नाही साहेब. प्रॅक्टिकली जमिनीवर काय होतं, माणसं घरं विकतात आणि मग काय होतं, कुठे ना कुठे घरामध्ये राहतो एक व्यक्ती आणि घर एकाच्या नावावर असतं आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होण्याचा मोठा एक संभव असतोय. हा एक धोका मी तुम्हाला सांगते. मधल्या काळामध्ये हायकोर्टाने जी ऑर्डर दिली, अध्यक्ष महोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मुंबईमध्ये जो सर्वे झाला, ज्यावेळी सन्माननीय जितेंद्र आव्हाड साहेब मंत्री होते गृहनिर्माण विभागाचे, आणि जेव्हा सर्वे झाला तेव्हा असं दिसलं की जी 10 वर्षाची अट होती, आशिष भाऊ तुम्ही उल्लेख केला SRAच्या बिल्डिंग ज्यांना डेव्हलप केल्यानंतर, त्याच्यामधली जवळपास मला वाटतं 40 ते 50% लोक वेगळी होती, कारण त्यांनी खरेदी विक्री व्यवहार केले होते आणि 10 वर्ष पूर्ण न केल्यामुळे त्यांना कोर्टात जावं लागलं. कोर्टामध्ये लोकांना पैसे भरावे लागले आणि म्हणून ते जो बिल आपण आणलेलं आहे झोपडपट्टीसाठी, जे आता आपण स्वतः तुम्हीच आणलेलं ते बिल आहे, ज्याच्यामध्ये ते 10 वर्षाचं कमी करून आता आपण 7 वर्षाचं आणलेलं आहे बिल. माझी आपल्याला विनंती एक आहे की हे उत्तर देणारे लोक असतात, हे बिलकुल उत्तर आपल्याला कागदी घोडे देतात की असं होऊ शकत नाही, तसं होऊ शकत नाही. पण आपण जर प्रॅक्टिकली बघितलं आणि जमिनीवर जाऊन झोपडधारकांचे प्रश्न बघितले तर मी सुद्धा आपल्याला ही विनंती करते की आपण हे GR सांगितलं की आपण 16 मे 2015च्या GR मध्ये याच्या संदर्भामधली प्रस्तुत प्रक्रिया शासनाच्या माध्यमातून दिलेली आहे. याच्या बाबतीमध्ये आपण विचार केला पाहिजे आणि जो निर्णय असेल तो मुंबईच्या कराच्या आणि मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीचा कशा तऱ्हेने पुनर्वसन होईल आणि जो माणसाने ते घर खरेदी केले, मग तुम्ही शुल्क आकारा किंवा मोफत द्या. आता आपल्याला सुद्धा माहिती आहे की आपण शुल्क आकारून त्या ठिकाणी देतो, परंतु तो निर्णय घेणं हा मुंबईकरांचा हक्क आहे आणि मला वाटतं दुर्दैवाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कागदी घोडं नाचवल्यामुळे त्यांच्यावर तो अन्याय होता असं माझं एक आपल्याला आरोप आहे. आणि आपल्या अधिकाऱ्यांना सांगा की थोडं जरा प्रॅक्टिकल अप्रोच ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे मला एकच स्पेसिफिक प्रश्न आहे ह्याच्या माध्यमातून, हा एकतर GR बदलला गेला पाहिजे. आपण सांगितलं की उच्च कमिटी बनवणार आहात, पण या उच्च कमिटीमध्ये बनवत असताना पहिलं या GR वरती आपण जे आहे तो अभ्यास केला पाहिजे. हा GR रद्द करून येणाऱ्या काळामध्ये नवीन GR आपण आणण्यासाठी या ठिकाणी आपण आम्हाला आश्वासित करत आहात का? सन्माननीय सदस्य वर्षाताईंनी जो विषय मांडला, मी अगोदरच वर्षाताई म्हटलं की ह्याच्यासाठी एक उच्चस्तरीय अधिकारी आणि काही आपले प्रतिनिधी पण त्याच्यामध्ये आपण घेऊ आणि त्याच्या माध्यमातून कसं आहे की जे सांगितलं म्हणजे एनेक्स्चर 2 नंतर जी यादी फायनल होते ह्याचं पण आपण एक मास्टर यादी करू, ज्याच्या करून येणाऱ्या काळामध्ये कोणालाही म्हणजे जी आपल्याला भीती आहे, हे 2001 मध्ये ज्यावेळेस हे केलं त्यावेळेस असं होतं की एकाच माणसाने 2 ठिकाणी घेऊ नये किंवा डबल सेल करू नये हा उद्देश त्याच्यामध्ये होता. पण आता आपल्याकडे कॉम्प्युटरायझेशन मध्ये आणि टेक्नॉलॉजीच्या ह्याच्यामध्ये आपण नक्कीच एक मास्टर यादी करू शकतो, ज्याच्यामुळे अशा कुठल्याही प्रकारची रिस्क आपल्याला होणार नाही. त्याच्यामुळे आपण जे म्हणतायत ते नक्कीच त्या बैठकीमध्ये आपण त्याचा हे करून इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. सुनील राणे. अध्यक्ष महोदय, या उत्तरामध्ये असं म्हटलंय की परिशिष्ट 2 निर्गमित झाल्यानंतर एखाद्या झोपडीची विक्री केल्यानंतर नवीन झोपडीधारकांचे नाव परिशिष्ट 2 मध्ये समाविष्ट करणे योग्य होणार नाही. काय अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की या प्रश्नासोबत म्हणजे जिथे झोपडपट्टी पुनर्वसन योजना कार्यान्वित होते
पण अशा अनेक ठिकाणी जिथे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्त झोपडीधारकाला प्रकल्पग्रस्ताचं घर दिलं जातं, ज्याला आपण पीएपी म्हणतो, म्हणजे जिथे कोणताही विकासक येणार नाहीये, पण महानगरपालिकेच्या माध्यमातून परिशिष्ट 2 बनवलं गेलं. साधारणपणाने 30 वर्षापूर्वी परिशिष्ट बनलं गेलं तेव्हा साधारणपणाने बोरिवलीमधल्या महात्मा फुले नगरमध्ये 180 झोपड्या होत्या. त्यांना रस्त्याने बाधित होतोय म्हणून त्यांना फुटपाथवर टाकलं. फुटपाथवर 2022 पर्यंत 23 पर्यंत ते राहिले. कालांतराने त्या 180 झोपड्यांच्या 396 झोपड्या झाल्या. आणि मग लक्षात आलं महानगरपालिकेला, जेव्हा त्याच्यामध्ये पात्रता निश्चित केली तेव्हा ती पात्रता सुरुवातीची होती 181ची. त्यापैकी अनेक लोकांना घरं देण्यात आली, जवळजवळ 135-140 लोकांना घरं दिली. अध्यक्ष महोदय, इतका ट्रिकी क्वेश्चन तयार झाला की आपण म्हणतो की पुनर्वसन योजना आणली आणि तिथे बिल्डर नाहीये, विकासक नाहीये. प्रश्न असा तयार झाला की अनेक लोकांनी प्रकल्पग्रस्त असले कारणाने कोणताही विकासक येणार नाही, महानगरपालिका माहुलला घर देईल, त्याच्याऐवजी आपल्या झोपडीची विक्री करून टाकली. झोपडीची विक्री केल्यानंतर तिथे राहायला आलेला दुसरा माणूस होता, तो काही पात्र झाला नाही. पण जेव्हा आता घर दिलं गेलं तेव्हा महानगरपालिकेने असं म्हटलं की त्यावेळचा व्यक्ती जर मतदार यादीमध्ये त्याचं नाव असेल तर त्याला घेऊन या. आता तो जर जिवंत नसेल तर मृत व्यक्तीला आणणार कुठून? त्यामुळे याच्या बाबतीतला एकदा निर्णय आपण घेतला पाहिजे की प्रकल्प बाधित असलेल्या, मग रस्ता असेल, नाला रुंदीकरण असेल, नदी रुंदीकरण असेल, याने बाधित झालेल्या व्यक्तीला प्रकल्पग्रस्त म्हणून महानगरपालिका जर तिथेच घर देणार असेल तर त्या प्रकल्प बाधित ग्रस्ताला घर दिल्यानंतर जर तिकडच्या मूळ मालकाने जर आपली झोपडी विकली असेल आणि नवीन व्यक्तीने ती खरेदी केली असेल तर त्या खरेदी विक्रीला आपण मान्यता देणार आहोत की नाही. जर नसेल देणार तर सन्माननीय मंत्री महोदयांनी येणाऱ्या 15 दिवसात 20 दिवसात याची निश्चिती केली पाहिजे. अन्यथा तिथे असलेल्या अनेक सामाजिक संस्था, अनेक एजंट त्यामध्ये फिरतात, त्या लोकांना कुठे ना कुठेतरी वेगवेगळ्या दिशेला घेऊन जातात आणि त्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची दिशाभूल होते. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया सन्माननीय मंत्री महोदय करतील का, अशी माझी त्यांना प्रश्न आहे. सन्मान्य सदस्य सुनील राणे साहेबांनी जो प्रश्न मांडला आहे स्पेसिफिक त्यांच्या मतदारसंघातला आहे. पण सुनीलजी, मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की मी अगोदरच सांगितलं की यामध्ये एनेक्शर 2 नंतरची जी यादी असते त्या यादीमध्ये आपल्याला जर बदल करायचा असेल तर तो आपण करू शकत नाही. त्याच्यामुळे जो 2001चा GR आहे त्या GR मध्ये आपल्याला बदल करण्याकरता आपण एक उच्चस्तरीय बैठक लावतोय. त्या बैठकीमध्ये आपण दिलेल्या या सगळ्या सूचनांचा आम्ही नक्कीच विचार करू आणि येणाऱ्या काळामध्ये, मी सांगितलं तसं, एक मास्टर यादी ती तयार केली आणि त्याच्यामुळे जर एकाचं नाव एकदा अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आलं तर परत त्याला दुसरीकडे कुठेही झोपडी मिळणार नाही. या पद्धतीने आपण त्याच्यात जर काम केलं तर नक्कीच आपण जे सांगतायत तशी परवानगी आपण देऊ शकू. पण त्याला इम्प्लिमेंट करायच्या अगोदर एकदा त्या GRचा बदल करावा लागेल. त्याच्यासाठी एक बैठक घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला ती इम्प्लिमेंट करता येईल. मंत्री महोदय, आपल्याला बोलायचं होतं का? ठीकच आहे, आपली परवानगी असली तर आपण परवानगी दिल्याबद्दल आभारी आहोत. हे जे बिल आहे विद्यापीठाचं, त्या मागच्याचं जे नागपूरचं जे बिल आहे ते मग सोमवारी घेणार आपण कसं? सोमवारी. आता लक्षवेधी झाल्यानंतर आपण कामकाज थांबवू दिवसाचं. हा, म्हणजे पाऊस पण आहे बाहेर, त्यामुळे ते आपण सोमवारी घेऊ. सर, आभारी आहोत. हे झोपडपट्टी मधलं जे एक पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे 7.5 वर्ष केले आहेत झोपडी म्हणजे ते विक्रीचं 7 वर्ष, तो आम्ही 2.5 वर्ष केला होता. तुम्ही कॅबिनेटमध्ये जाहीर केलंय ते. नाही, राजकारण नाही करत आहे मी. ठीक आहे, माझ्याकडे बघून बोला, आपसात बोलू नका, बोला. अध्यक्ष महोदय, आम्ही एक कॅबिनेट सब कमिटी नेमली होती आणि हे सगळे सब कमिटीमध्ये होतो. त्या सब कमिटीचा मी अध्यक्ष होतो. हा, जरा 1 मिनिट थांबा ना साहेब. बोला बोला बोला. सगळ्यांचे विषय तेच आहेत. तर त्याच्यामध्ये
2.5 वर्षाचा जो आम्ही सबकमिटीने घेतलेला निर्णय घेतला होता त्याच्यात कुठेही फेरफार करू नये. तो गरिबांसाठी घेतलेला निर्णय होता अशी मला त्यांना विनंती करायची. दुसरी गोष्ट अशी की 15-20 वर्ष 25 वर्ष एक रुमाल टाकून ठेवायचा झोपडपट्टीवर आणि मग त्याचं डीलिंग करत राहायचं. त्या डीलिंगमध्ये अर्ध्या झोपडपट्ट्या बर्बाद झाल्या. म्हणजे एकदा तिथली मसल पॉवर यूज करून झोपडपट्टी खाली केली की मग मी गोदरेजला विकू का मी टाटाला विकू का मी ह्याला शापूरजी पालनजीला विकू का मी पिरामलला विकू याच्यासाठीच सौदे होतात. तेव्हा एक निर्णय आम्ही घेतला होता की 5 वर्षाच्या अधिक ज्यांचा कालावधी झालेला आहे, ज्यांना LOI देऊन 5 वर्ष झाली आहेत, त्यांचं सरसकट उडवून टाका. कारण का बँका अडकल्यात त्याच्यामध्ये, त्यांच्या लफड्यामध्ये NBFC अडकलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गरीब माणूस अडकलेला आहे. तर तो 5 वर्षाचा जो निर्णय आम्ही घेतला होता तो तुम्ही कायम करणार का? दुसरी गोष्ट घराचा व्यवहार. आता एक झोपडपट्टी धारकाने दुसऱ्या झोपडपट्टी धारकाला घर विकलं. साहेब, झोपडी ही त्याची धनसंपत्ती आहे. मी असे अनेक जण माहिती आहेत मला की वडिलांच्या ऑपरेशनला ते झोपडी विकतात, ऑपरेशन करून घेतात आणि कुठे दूर बदलापूर अंबरनाथला झोपडी घेतात. आता गरीब असणं हा त्याचा गुन्हा आहे का? जर एखाद्याने तिची झोपडी विकत घेतली तर त्याच्या नावावर ती झोपडी करायला अडचण काय? अडचण काय? आणि हे सगळे निर्णय आम्ही घेतलेले होते. हे कसं म्हणजे हे हा काय आपला वैयक्तिक चला आता त्यांचा निर्णय ऐकूया. तुम्ही अध्यक्ष मध्ये एकच अध्यक्ष मला एवढंच सांगा की आमचा जो निर्णय होता की झोपडी विकता येते ह्याच्यावरती आपल्याला काय म्हणायचंय? 5 वर्षापेक्षा अधिक ज्यांना LOI देऊन झालेले आहेत त्यांच्या LOI रद्द करून तुम्ही बँकांना किंवा NBFCंना घेऊन सदरची डेव्हलपमेंट करणार का? कारण का 35,000 कोटी रुपये SRA मध्ये अडकलेत बँकांचे. आणि तिसरी गोष्ट, ईडीने उगाच कारण नसताना एक 15-20 हे अडवून ठेवल्यात. अहो, ईडीचा काय संबंध? अहो, जमीन कोणाची तरी वेगळ्याची, झोपडपट्टी झोपड्या कोणाच्या तरी वेगळ्याच्या आणि त्या ईडीने ताब्यात ठेवल्यात. अहो, ते त्यांना काही करूच शकत नाही, डेव्हलपमेंटच होऊ शकत नाही. तेव्हा आपल्या वतीने ईडीला एखादं पत्रक जाईल का की तुम्ही हे झोपडपट्ट्या मोकळ्या करा, आम्हाला डेव्हलपमेंट करायची, हे आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचं आहे. अध्यक्ष महोदय, उत्तर होऊ दे. उत्तर देतो. सन्माननीय सदस्य आदरणीय जितेंद्रजी पवार साहेब, एकतर आपण 2.5 वर्ष स्वतः या खात्याचे मंत्री होता आणि त्यामुळे 2.5 वर्षात जे मला आपण सूचना दिल्या त्या आपण माझ्या मते एक मोठा काळ होता. मला 5च दिवस झालेत. 2.5 म्हणजे आपण जे निर्णय घेतले होते ते जर मंजूर झाले असतील तर नक्कीच पुढे आम्ही ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. पण माझ्या हिशोबाने, माझ्या माहितीप्रमाणे मला मी माहिती मागवली ना साहेब, काय खूप अभ्यास नाही केला पण 5 दिवसात थोडा बहुत अभ्यास केलाय. हा, आणि तुम्ही म्हटलं झोपडी विकण्याकरता मला सांगायला थोडस आहे की जसं तुम्ही म्हटले आजारीपणाला वगैरे, तर कसं आहे सध्या जे सरकार आहे मोदीजींचं केंद्रात आणि राज्यात, यांनी आजारपणामध्ये प्रत्येक व्यक्तीला 5 लाखापर्यंतचा कुठलाही मेडिकल हे देण्याकरता सरकार नाही. मुलीच्या लग्नाचा विषय तुम्ही जो काढला तो विषय मी बोललो. मुलीच्या लग्नाला पण आम्ही देतो. मुलगी सध्या तुम्ही घराबद्दल बोला. सध्या घराबद्दल बोला तुम्ही. मी प्रश्नाचं उत्तर देतो ना. तुम्ही रेफरन्स दिले तर मला रेफरन्सवर बोलणं गरजेचं आहे ना. अध्यक्ष महोदय, यांनी जे सांगितलं की यांनी आज ज्या मी सांगितलं अगोदरच की एनेक्स्चर 2 नंतर जे काही नाव येतात त्यांना विकण्याकरता अगोदरच मी सांगितलं की एक उच्चस्तरीय सर्व अधिकाऱ्यांची सर्व यांची एक बैठक घेऊ. त्या बैठकीमध्ये जो 2001चा जो GR आहे
त्याच्यामध्ये जे काही बदल करायचे असतील, ज्या काही सूचना सगळ्यांकडून येतील त्या सूचनांचा विचार करून, आणि मी सांगितलं जसं ह्याच्यावर का त्या काळात का झालं नव्हतं, तर एक मास्टर लिस्ट किंवा जे मी सांगितलं ती नव्हती त्या काळात, पण आता आपण नक्कीच ती करू शकतो, ज्याच्यामुळे ह्या येण्यामध्ये काही रिस्क नाही आणि नक्कीच ते आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. बोला कोहमकर साहेब त्यांचा होऊ दे, त्यांनी बराच वेळ हात वर केला. अध्यक्ष महोदय, तुम्ही अख्खे दिसतात, बसा. गंभीर आणि महत्वाचा असा प्रश्न आहे. माजी गृहनिर्माण मंत्री आव्हाड साहेब सांगतायत की हे निर्णय झाले होते. आपण तर अशी घोषणा केली होती, ज्या प्रश्नावर आता लक्षवेधी लागलेली आहे, की अनेक्शर 2 मध्ये नाव आल्यानंतर खरेदी विक्रीला आम्ही मान्यता देऊ. पण या सगळ्या घोषणा ठरल्या. मंत्र्याने घोषणा केल्यानंतर त्याचा GR काढावा लागतो, त्याला निर्णय म्हणतात. तो निर्णय झाला नाही. मी तुम्हाला सांगतो, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं. 10 वर्षाच्या आतल्या लोकांना खरेदी विक्रीची परवानगी द्यावी याच्याकरताची समिती ही देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रकाश मेहता आणि यांच्या नेतृत्वाखाली नेमली होती. त्याचा रिपोर्ट सुद्धा आलेला होता. पण 2.5 वर्षात तो रिपोर्ट कॅबिनेटला स्वीकारून त्याच्यावर जो कायदा आता आम्ही आणलाय तो आणण्याची गरज होती. पण तो विषय बाजूला ठेवा. यातला मुद्दा एवढाच आहे माननीय अध्यक्ष महोदय, की आपण OC मिळाल्यानंतर, ताबा मिळाल्यानंतर 10 वर्षानंतर त्या व्यक्तीला विक्री करायला देतो. मग त्याच्यानंतर आपण निर्णय घेतला की 2000च्या आधीचे पुरावे असतील आणि 2000च्या नंतरची खरेदी विक्री असेल तर त्याला 40,000 रुपये भरून त्याला त्याच्या नावावर घर करता येतं. आता मुद्दा काय आहे? मुद्दा एवढाच आहे की मी अनेक्शर 2 मध्ये नाव आणलं म्हणजे मी झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमध्ये समाविष्ट झालो. हा माझा दोष आहे की काय? अशा प्रकारची परिस्थिती आहे. याच्यामुळे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम आहेत. मला अनेक योजना अशा माहिती आहेत की जेव्हा OC आल्यानंतर, अलॉटमेंट झाल्यानंतर चावी द्यायची वेळ येते तेव्हा ज्या लोकांना बिल्डरला घरं द्यायची नसतात तो त्यांना घरं देत नाही. कारण अनेक्शर 2 मध्ये तुमचं नाव आहे, चावी मागणारा दुसरी व्यक्ती आहे. अजून एक मुद्दा माननीय मंत्री महोदय, जो अधिकाऱ्यांनी तुम्हाला आता सांगितलेला नाहीये, उत्तरात ज्याचा उल्लेख नाहीये, तो तुम्हाला नंतर सांगितलं जाईल की हे सगळं प्रकरण उच्च न्यायालयामध्ये एक PIL दाखल झाली होती की ज्यांनी 10 वर्षाच्या आत खरेदी विक्री केली त्या सगळ्यांची घरं खाली करा. माझं असं मत आहे की आपण आता 7 वर्षाचा कायदा आणतोय. अनेक्शर 2 मध्ये नाव आल्यानंतर ज्यांनी खरेदी विक्री केली या संदर्भातल्या लोकांना सुद्धा त्यांचं नाव अनेक्शर 2 मध्ये आल्यानंतर खरेदी विक्री केल्यानंतर बदलण्याची कायद्यामध्ये सुविधा केली पाहिजे. अजूनही 2 आठवडे आपलं अधिवेशन चालणार आहे आणि त्याच्यामुळे केवळ उच्चस्तरीय समिती नेमून वर काही होणार नाही. याच्यात कायद्यातच आपल्याला बदल करावे लागतील आणि त्यामुळे उरलेल्या 2 आठवड्याच्या अधिवेशनामध्ये या संदर्भातला कायदा आपण या सदनात आणणार का? किमान 1 टाइम सेटलमेंट ज्याला म्हणतो, ज्यांची अनेक्शर 2 2005 2004 ची आहेत, अजूनही स्कीम चालू आहेत, अशी एकदा 1 टाइम सेटलमेंट करण्याचा कायदा करून या सदनामध्ये तो पास करून, जर का हे सदन आपण सर्वोच्च आहे तर मग उच्च न्यायालयाने काही म्हटलं तरी सुद्धा आपण कायदा पास केल्यानंतर या लाखो लोकांना आपण न्याय देऊ शकू. आणि त्यामुळे असा कायदा आणणार का आणि तो 2 आठवड्याच्या आत या सदनासमोर आणून आम्ही तो एकमताने पास करू, तो 2 आठवड्यात आपण आणणार का? असे माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर साहेबांनी जो आता मांडला विषय, कसं आहे की जर हा कायदा करायचा असेल, हे करायचं असेल तर त्याचा एकदा अभ्यास करून त्या विषयावर उद्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये या पद्धतीने लवकरात लवकर तो मांडून, जसं उच्चस्तरीय बैठक मी म्हटलं त्या बैठकीमध्ये पण तो हे करून, आणि ज्या सूचना आपल्याकडून आलेल्या आहेत त्या घेतो ना.
सर अधिवेशन काळातच बैठक लावून त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. कोळंबकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आशिष शेलार साहेबांनी जे महत्वाचे GR मध्ये काही सुधारणा पाहिजे म्हणून सांगितलं होतं, त्या बाबतीमध्ये मला मंत्री महोदयांना एवढंच सांगायचंय की जास्तीत जास्त लवकर हा GR आपण काढण्याचा प्रयत्न करा. आव्हाड साहेब आमच्या इथे बसले साहेब, त्यांच्या पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना गृहनिर्माण मिनिस्टर ते झाले. त्यांना बीडीचाळीच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी साहेब सांगितलं होतं की 50 लाखाचा जो बीडीचाळीचा 500 कार्पेटला आपण जो भाव ठेवण्यात आलाय तो कमी करा. त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत कागदास कमी होऊ शकत नाही. ज्यावेळी माझं गव्हर्नमेंट आल्यानंतर साहेब 50 ऐकून घ्या मेहरबानी करा 50 लाखाचं झाल्यानंतर 25 लाख साहेब कमी झाले. उपोषणाला बसल्यानंतर साहेब ऐका, उपोषणाला साहेब 1 मिनिट, ते बाहेर जात होते, तुम्ही त्यांना थांबवलं, आता बोलू दे त्यांना. मी अध्यक्ष महोदय हे माझ्याकडे आले होते, 50 लाख रुपयाचं हे आहे. ठीक. अध्यक्ष महोदय 25 लाख किंमत करणारा जितेंद्र आव्हाड होता, यांचं उपोषण काय कामी आलं नव्हतं. ठीक आहे, चला काहीतरी भाषण बोला. बीडीडीची फडणवीस साहेब आले. बोला. म्हणजे मुंबईच्या पोलिसांना 500 कार्पेट 15 लाखामध्ये या माझ्या शासनाने दिला. आव्हाड साहेब फुकट परमेश्वराने तुम्हाला परमेश्वरांनी दिला, पण त्याचा तुम्ही उपयोग करू शकले नाही. हे दुःख आहे साहेब, जे दुःख आहे हे त्यांना सांगितलं होतं साहेब काहीतरी देतो तुम्हाला काहीतरी कमी करा. त्यांचं झाल्यावर संधी देतो साहेब. संधी देतो तुम्हाला. पोलिसाला जेव्हा रिटायर होतो त्याला 12 लाखाची सर्व्हिस मिळते साहेब, आणि आव्हाड साहेबांनी त्यांना 50 लाख सांगितले 500 कार्पेटला. कुठून हे पोलीस बांधव पैसा आणणार तेही समजत नाही. पवार साहेबांच्या मुंबई बँकेतून मी त्यांना कर्ज देणार, मुंबई बँकेतून मी त्यांना कर्ज देणार हेही सांगतो. पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री झाले, परंतु त्याचं बेनिफिट तुम्ही जे जनतेला पाहिजे होते ते मिळालं नाही. कोळंबकर साहेब, मला वाटतं सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाडांनी तुम्हाला सगळी उत्तरं दिली असल्यामुळे सावे साहेबांना आता काय काम राहिलं नाहीये. मला एवढंच सांगा का आव्हाड साहेब नेहमी मोठा आवाज करून सांगतात. बसा. आम्ही कधी आवाज नाही करत. नम्रतेने सांगतो. वाढू नका विषय, वाढू नका. बसा. नाही थांबा, विषय वाढू नका. बसा. आपण उत्तर द्या. बसा. त्यांचं उत्तर होऊ दे. सन्मान्य सदस्य कोळंबकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मी अगोदरच उत्तर दिलं की याच्यामध्ये सर आपण एक उच्चस्तरीय बैठक घेऊन त्यामध्ये हा निर्णय लवकरात लवकर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू, असं मी माननीय अध्यक्ष साहेबांना सांगतो. मी कुठेही होऊ दे, त्यांचं नाव घेतलेलं होऊ दे. मी कुठेही पक्षाचं राजकारण करत नव्हतो. खरं तर SRAचा प्रश्न आहे, म्हाडाचा याच्यात काही संबंध नाही. कारण नसताना माझं नाव घेऊन मी चाललेलो. बसा. हे आता मला बीडीडीचा वेग सांगतील का? वेग आता काय परिस्थिती आहे बीडीडीची साहेब? आठवड्याला दोनदा बीडीडीत जाणारा माणूस होतो मी. ते उगाच कारण नसताना कालिदास मला पवार साहेबांनी केलं, पण तुम्हाला राणे साहेबांनी काहीच नाही केलं, फक्त वापरलं. ठीक आहे, असं मी बोलायचं का? हे मी बोलत नाही. हे काय योग्य नाही. हे रेकॉर्ड वरती घेतलं जाणार नाही. चला पुढे. अध्यक्ष महोदय, हा अत्यंत महत्वाचा अशी लक्षवेधी आलेली आहे. माननीय मंत्री महोदयांनी जे सांगितलं की उच्चस्तरीय बैठक घेणार, माझे याच्या संबंधामध्ये 2च विषय आहेत. डिसेंबरच्या अधिवेशनाच्या नंतर एक GR काढला गेला आणि क्लस्टरच्या मध्ये, कारण की या मुंबईच्या SRA बरोबर ठाणा देखील आहे, ठाण्याचा क्लस्टर देखील येतो. तर हे जे ऑनगोईंग SRAचे प्रोजेक्ट आता चालू आहेत, जसं
आशिष शेलार साहेबांनी 20 वर्ष, 15 वर्ष, 26 वर्ष प्रलंबित प्रोजेक्ट सांगितले. तर या क्लस्टरच्या ठाण्यामधल्या 44 आराखड्यामध्ये जवळजवळ 18 ऑनगोईंग SRA प्रोजेक्ट जे आहेत ते अडकून पडलेले आहेत. क्लस्टरची योजना क्रांतिकारी होती, परंतु हे आराखड्याच्या कधी होतील हे क्लस्टर, आणि तोपर्यंत हे जे सुरू झालेले होते किंवा त्यांची प्रक्रिया सुरू झाली होती असे हे जे SRA प्रोजेक्ट आहेत, तर ते याच्याबद्दल तुम्ही वगळण्याची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री साहेबांना देखील माझी चर्चा झालेली असताना त्यांनी सकारात्मकपणे सांगितलं की याच्या संबंधी आपण निश्चितपणे बैठक घेऊन विचार करू. तर या उच्चस्तरीय बैठकीमध्ये या वगळण्याच्या संबंधी तुम्ही ऐच्छिक ठेवा. जसं अधिकृत बिल्डिंगला तुम्ही शुद्धीपत्र काढलं GRचं आणि त्या वगळल्या, तसं या जे ऑनगोईंग आहेत त्याला तुम्ही या बैठकीमध्ये या संबंधामधला विचार करणार का आणि तातडीने त्या वगळणार का? कारण याच्यामध्ये हजारो झोपडपट्टी धारक जे आहेत ते प्रलंबित राहणार आहेत. कारण की क्लस्टर जेव्हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांचं काम तसंच राहणार आहे. आणि दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय, की आपण जो काही निर्णय आणणार आहे 7 वर्ष, तर मग 7च वर्ष का? 10 वर्ष होता, मग 5 वर्ष का नाही, 2.5 वर्ष का नाही? आणि त्याच्यामुळे माझी विनंती आहे की ऑलरेडी हे प्रोजेक्ट प्रलंबितच आहेत, आणखीन त्याच्यामध्ये आपण ही वाढ करण्यापेक्षा ह्या 7 वर्षापेक्षा देखील आपण कमी मुदत या उच्चस्तरीय बैठकीमध्ये, कारण आता तर आपण काही जाहीर करू शकत नाही, तर त्याच्यामध्ये याच्या संबंधात देखील आपण गांभीर्याने विचार करून हा निर्णय जो आहे तो घ्यावा, अशा प्रकारची देखील माझी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, केळकर साहेबांनी जो विषय मांडला अतिशय महत्वाचा आहे, की कारण की बरेच प्रोजेक्ट हे वर्षानुवर्ष 20-20 वर्ष, 25-25 वर्ष प्रलंबित पडलेले आहेत. परवा आढावा बैठक घेतली, त्यामध्ये पण पूर्ण सगळ्या जे प्रोजेक्ट चालू आहेत संपूर्ण मुंबईमध्ये, सराउंडिंगमध्ये, MMRD मध्ये, तर आम्ही त्याच्यामध्ये विचार करतोय की याला कुठे ना कुठे ब्रेक लावण्याकरता एक टाइम बाउंडेड पिरियड दिला पाहिजे. आणि जर त्या पिरियडमध्ये जर ते करत नसतील तर त्यांना त्या प्रोजेक्टमधून डिलीट करून दुसरं कोणाला तरी त्याचा एक टाइम बाउंडेड, यापुढे जे काही SRAचे अग्रीमेंट होतील किंवा एक होतील त्याला एक टाइम लिमिटेशन्स करून, जर नसेल तर त्यांना त्याच्यामध्ये पुढे पेनॉल्टी क्लॉज किंवा अशा पद्धतीने हे करावा किंवा त्यांच्याकडून बँक गॅरंटीज घ्याव्या, असा एक परवाच्या मीटिंगमध्ये मी हे केला होता. आणि नक्कीच जसं आता केळकर साहेबांनी सांगितलं की जी उच्चस्तरीय मीटिंग करू त्या मीटिंगमध्ये हे सगळे विषय आम्ही नक्कीच घेऊ. कारण की जर GR चेंज करायचं असेल तर सगळ्याच त्याच्यामध्ये ज्या 2001 मध्ये राहिल्या होत्या त्या सगळ्या एम्बिग्युइटीज त्याच्यातून काढायचा प्रयत्न करू. अमीन पटेल. धन्यवाद अध्यक्ष महोदय. सम्मान्य आशीष शेलार जी ने मुंबई के हित से बहुत एक इम्पोर्टेंट लक्ष्यवेधी लगाया है और उन्होंने डिटेल में इस पे बात बताया और तकरीबन मुंबई के सभी आमदारों ने इस पे बात की है. अध्यक्ष महोदय, ये बात बिल्कुल सच है कि तकरीबन 1.25 लाख झोपड़ी धारक है, एनेक्सर 2 में नाम है, 25 साल से रिडेवलपमेंट हुआ नहीं. अध्यक्ष महोदय, सम्मान्य मंत्री महोदय ने बहुत विस्तार में जवाब दिया. अध्यक्ष महोदय, जो मास्टर लिस्ट की बात हो रही है उससे तो एक झोपड़पट्टी वाले को एक घर मिलेगा, वो बात तो तय है, मगर ये एनेक्सर 2 बन जाने के बाद में नाम चेंज नहीं होता, उसके लिए जो कमेटी या उसकी बात होती है. अध्यक्ष महोदय, मेरी आपसे निवेदन है कि मंत्री महोदय ने स्पेसिफिक टाइम बताना चाहिए कि इतने दिन में हम इसका फैसला कर देंगे और वो कमेटी नया GR लेके आ जाएंगे. एक टाइम बाउंड प्रोग्राम होना चाहिए. वो एक इम्पोर्टेंट मंत्री महोदय कि आप सदस्यों की और उच्च स्तरीय कमेटी बनाने की बात करते हैं, उसके लिए आप एक टाइम सदन को बता दो कि इतने दिन के अंदर हम इसके ऊपर निर्णय ले लेंगे. और जैसा कि हमारे दूसरे सदस्य ने बताया, जो बिल है उस पर हम लोग डिस्कशन करेंगे, 7 साल क्यों और कम क्यों नहीं, उसके ऊपर हम बाद में बात करेंगे. मगर ये फैसला जो है आप एक टाइम बाउंड कब तक करेंगे उसका आश्वासन दीजिए. धन्यवाद. सन्माननीय अध्यक्ष साहेब अमीन पटेल साहेबांनी जो मांडला की बिल ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस बिलवर आपण चर्चा करू, बिलमध्ये सगळ्यांचं जे मत असेल त्या हिशोबाने आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू. दुसरं जे उच्चस्तरीय बैठकीचा आणि याचा ते लवकर मी अधिवेशन काळातच ती बैठक लावायचा प्रयत्न करतो आणि ती बैठक लागल्यानंतर विदिन 3 मंथ्स या सगळ्या याचं इम्प्लिमेंटेशन करण्याकरता आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. मनीषाताई, तुम्ही समारोप करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयाने आताच मंत्री महोदयाने ह्या विभागाचा ताबा घेतलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील 2 SRAचे प्रोजेक्ट, एक
पंचशील नगर आणि दुसरा शिवाजीनगर. ऑर्कॉलॉजी डिपार्टमेंटच्या अटी आणि शर्तीमुळे अध्यक्ष महोदय त्यांचं जे हाईट रिस्ट्रिक्शन आहे, पहिला 2000 साली 225 स्क्वेअर फूट प्रमाणे तिकडचा SRA सँक्शन झाला. त्याच्यानंतर आपण 300 स्क्वेअर फूट प्रमाणे केलं. मग आता हाईट रिस्ट्रिक्शन आलेलं आहे. तर सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की ह्या बाबत आपण हाईट रिस्ट्रिक्शन जे ऑर्कॉलॉजी डिपार्टमेंट तर्फे दिलेलं आहे, त्यामुळे आज हजारो झोपडीधारक हे अपेक्षेने आहेत की आपलं सरकार निश्चित ह्याच्यावरती विचार करून घर देईल. अध्यक्ष महोदय, ज्याप्रमाणे आशिषजींनी लक्षवेधी लावलेली आहे, परिशिष्ट 2 मध्ये नाव असल्यानंतर कोविडच्या महामारीमध्ये जे ओरिजिनल झोपडीधारक आहे, ह्या ओरिजिनल झोपडीधारकाचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झाल्यानंतर त्या झोपडीची विक्री केलेली आहे आणि विक्री केल्यानंतर ज्याने घेतलेलं होतं झोपडं तो माणूस पण कोविडमध्ये मेलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपण सरकारी कायदा केलेला आहे की वारस दाखला घ्यायचा असेल तर पूर्वी वारस दाखला हा आपल्याला तहसीलदारकडनं मिळत होता. आता वारस दाखला घ्यायचा असेल तर हायकोर्टातून सक्सेशन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. अध्यक्ष महोदय, गरीब माणूस, मोलमजुरी करणारी बाई आहे, तिला काय माहिती आहे हायकोर्टामध्ये वकील करा, आणि हे सक्सेशन सर्टिफिकेट घेण्यासाठी 8 ते 10 महिने कोर्टामध्ये लागतायत. आणि ह्या 8 ते 10 महिन्यामध्ये ह्या सर्टिफिकेटसाठी वकिलांना 80 ते 1 लाख रुपये मोजावे लागतायत. तर शासनाने सन्माननीय मंत्री महोदयांना मी विनंती करते की असे गरीब झोपडीधारक आहे जिच्याकडे सर्व पुरावे आहेत, अशा लोकांना आपण स्थानिक तहसीलदारांना सांगून त्यांचा वारस दाखला द्यावा आणि जेणेकरून त्यांचं झोपडं ही त्या महिलेच्या नावावरती ट्रान्सफर होईल. अनेक असे आमच्या इकडची उदाहरणं आहेत की ज्यांची घरं अजून ट्रान्सफर होत नाही. तरी आपण SRA ला विनंती करून ज्या वेळेला आपण मीटिंग कराल त्यावेळेला पुरातन खात्याच्या अधिकाऱ्यांना पण बोलवा की ह्यांच्या आडमुठ्या धोरणामुळे आमच्या इकडचे प्रोजेक्ट रखडलेले आहेत. 25 वर्ष एनेक्स्टर 2 होऊन LY येऊन सुद्धा हे प्रोजेक्ट पुढे जात नाही. तरी मंत्री महोदयाने जेव्हा मीटिंग बोलवतील त्यावेळेला आम्हाला सुद्धा बोलवावं. धन्यवाद. सन्माननीय मनीषाताई चौधरींनी जो विषय मांडला आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट रिलेटेड तो आहे, त्याच्यामुळे नक्कीच केंद्र शासनाच्या आर्कोलॉजिकल डिपार्टमेंटच्या यांना आपल्या बैठकीमध्ये आमंत्रित करून जे विषय असे जे आर्कोलॉजिकल डिपार्टमेंट एकदा SRA डिपार्टमेंटच्या माध्यमातून असे प्रलंबित काही विषय असतील तर त्याची नक्कीच माहिती घेऊन त्यांच्याशी एक विशेष बैठक घेऊन ते निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. ताईंनी जे विषय काढला की कोविड काळामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कोणाचे जर निधन झालं तर त्यांच्या वारसदारांना शेवटी हा विषय SRAशी जरी रिलेटेड असला तरी याला ज्या म्हणजे महसूल विभाग आणि कारण की जे नाव चढवायचं किंवा एखाद्या वारसदाराचं असेल तर त्या माध्यमातून त्याच्यावर पण आपण हे करू. आणि SRA मधून जर काही त्याच्यामध्ये तरतूद करता येत असेल तर ताई नक्कीच त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करायचं. आपल्या या ज्या बैठक होईल त्या बैठकीमध्ये आपल्याला पण आमंत्रित केलं जाईल, कारण की सगळ्यांच्या सूचना घेऊनच त्या या जो GR मध्ये बदल करायचा आहे किंवा बिलमध्ये जे अमेंडमेंट करायचं आहे त्याच्याकरता आम्ही पूर्णपणे सगळ्यांना बोलू ना. ताई सांगितलं ना सगळ्यांना बोलवतो. कॅप्टन सेल्वन साहेब थांबलेत अजून, त्यांची एक लक्षवेधी आहेत, त्यांना पण बोलवाच लागेल मला. तर सर्व मुंबईच्या आमदारांना त्याच्यामध्ये आणि जे कोणी SRA मध्ये बाकी पुणा पण आहे, SRA ला पुण्याचे पण बरेचसे विषय, नाशिक असतील, अशा सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या बैठकीत बोलवून त्यांच्या माध्यमातून सूचना घेऊन आम्ही नक्कीच त्याला इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करू. कॅप्टन लक्षवेधी आहे. अच्छा, तू याच्यावर बोलायचं नाही, ते बंद करा माईक तुमचा. अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांचा मी धन्यवाद देतो की त्यांनी या सगळ्या प्रश्नाला सकारात्मक उत्तर दिलं आणि उच्चस्तरीय बैठक या अधिवेशनाच्या काळातच घेऊन आपण GR मध्ये बदल करू असे म्हटलंय. अध्यक्ष महोदय, मी तर फक्त माझ्या मतदारसंघातील 12 स्कीम, 10,000 झोपड्या
त्यापैकी 3000 झोपडीपट्टी धारक या ॲनेक्शर 2 मधील त्यांच्या कायदेशीर घराच्या हस्तांतरणामध्ये अडकलेले लोक आहेत याबद्दल मांडला आणि तसाच मुंबईत 1.25 लाख झोपडपट्टी वासियांचा हा प्रश्न मांडला. अध्यक्ष महोदय, एक निर्णय हाऊसिंग डिपार्टमेंटचाच संक्रमण शिबिरांच्या पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये संक्रमण शिबिर आहे, त्या ठिकाणी संक्रमण शिबिराचं युनिट हे विकल्या जाऊ शकत नाही कारण रिपेअर बोर्डाची ती प्रॉपर्टी असते. पण संक्रमण शिबिराच्या रिडेव्हलपमेंटचं धोरण बनवताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजींनी संक्रमण शिबिरातलं घर सुद्धा विकलं गेलं असेल तर त्याला पात्र करून त्याला पुनर्विकसित नवीन माणसाला त्याच्या नावावर घर मिळेल असा निर्णय केला. अगदी प्रधानमंत्री आवास योजनेचा कायदा वापरून जे घुसखोर आहेत ते जर प्रधानमंत्री आवास योजनेच्या कायद्यात बसत असतील तर आत घुसलेल्या माणसाला त्याच्या नावावर पुनर्विकसित घर मिळेल हा निर्णय केला. तर इथे तर ॲनेक्शर 2 मध्ये जो पात्र आहे त्याचं घर तो विकतोय, घेणारा कट ऑफ डेटच्या कायद्यामध्ये पात्र आहे तर त्याला त्याच्या नावावर ॲनेक्शर 2 ट्रान्सफर करायला अडचण असता कामा नये अशी सकारात्मकता सरकार दाखवणार का? 1. 2 अध्यक्ष महोदय, मी मागासपासून सांगितलं की 26 वर्ष या जुन्या स्कीम आहेत, त्यामुळे एखादा 1998च्या ॲनेक्शर 2 मध्ये अपात्र दाखवला गेला होता तो आता 2011च्या कायद्यानुसार सशुल्क पात्र झाला आहे. त्यामुळे त्यालाही याचे बेनिफिट मिळायला हवेत आणि त्यातही ट्रान्सफर असेल खरेदी विक्री तर त्याचाही विचार केला पाहिजे. अशा असंख्य सूचना येऊ शकतात आणि त्यामुळे बैठक घेणं संयुक्तिक आहे. त्या बैठकीमध्ये सर्वंकष जे लिखित उत्तर अधिकाऱ्यांच्या डोक्यातून आलंय की आम्हाला उद्देश गाठायचा आहे, त्या उद्देशासाठीच जर आपण या हस्तांतरणाला मान्यता दिल्या नाहीत तर आता झोपडपट्टीत असणारा माणूस पुनर्विकासाला जेव्हा प्लॉट खाली करायला बिल्डर येईल त्याला मदतच करणार नाही, तो खालीच करणार नाही, तो आंदोलनच करेल, राजकीय भूमिका उभ्या राहतील. आणि म्हणून हे जे डोकं लावलेलं आहे ते अर्धवट डोकं आहे. त्यामुळे पूर्ण पुनर्विकासासाठी जशी झोपडी हस्तांतरित करण्याला मान्यता आहे, रिहॅबचं घर मान्यता आहे, तसं ॲनेक्शर 2 ला सुद्धा मान्यता देण्यासाठी संक्रमण शिबिराच्या धोरणाच्या आधारावर तुम्ही निर्णय करणार ना एवढं आश्वासन आम्हाला द्या आणि 2 आठवड्यात बैठक लावा एवढी तुमची विनंती. अध्यक्ष महोदय, मी अगोदरच सांगितलं की अधिवेशन काळामध्येच ह्याची एक बैठक लावून त्यामध्ये ज्या काही सूचना सर्व सदस्यांनी आज दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचा त्यामध्ये समावेश करून ज्या काही गाईडलाईन्स आपण कायद्याच्या आधारित राहून करू शकू त्या नक्कीच पूर्णपणे करायचा प्रयत्न करू. आशिषजीने सांगितल्याप्रमाणे ज्या ट्रान्झिट कॅम्पच्या पण ज्या त्यांनी सूचना दिल्यात त्या पण सूचना आम्ही घेऊ आणि त्याच्यावर चर्चा करून नक्कीच निर्णय घ्यायचा प्रयत्न करू. मंत्री महोदय, याच्यात एक प्रश्न जो आशिषजींनी जो आत्ता मांडला की 2000 ची पहिली 1/1/2000 पहिली डेटम लाईन होती, आता ती 1/1/2011 अशी डेटम लाईन झालेली आहे. यापूर्वी 1995 ची डेटम लाईन होती. आता जर का एखादा ॲनेक्शर 2 झाला असेल आणि त्याच्यात 2000च्या डेटम लाईन प्रमाणे किंवा 95च्या डेटम लाईन प्रमाणे ॲनेक्शर 2 झाला असेल तर 2011च्या लोकांना साठी तुम्ही नवीन ॲनेक्शर 2 बनवणार की त्याच ॲनेक्शर मध्ये त्यांना समावित करणार? कारण अशी यापूर्वी तक्रार आली की एकदा ॲनेक्शर 2 झाला की तो रिवाइज करू शकत नाही, तुम्हाला ॲडिशनल कलेक्टरकडे फक्त अपील फाईल करता येतं. तर या संदर्भातली स्पष्टता मिळणं आवश्यक आहे. कारण मुंबईतले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सातत्याने त्यांच्या मतदारसंघातील जे झोपडपट्टीवासी आहेत त्यांचा सातत्याने हाच प्रश्न असतो की आम्हाला ॲनेक्शर 2 मध्ये कधी समाविष्ट केलं जाणार, आमचा सर्वे परत होणार का? त्यामुळे ही माहिती जर आज सभागृहात मिळाली तर निश्चितपणे प्रत्येक जण आपापल्या मतदारसंघात माझ्या सकट न्याय देऊ शकेल. अध्यक्ष महोदय, आपण दिलेली सूचना नक्कीच याच्यामध्ये कन्सिडर, कारण की 95 नंतर 2001 2011 अशा 3 वेगळ्या वेगळ्या वेळेस हे बदल झालेले आहेत
आणि त्याच्यामुळे ज्या ॲनेक्सर 2 जे फायनल झाले ते वेगळ्या वेगळ्या पिरियडमध्ये तो नक्कीच आपल्याला तो बदल करावा लागेल, कारण की 2011 2001 मध्येच भरपूर फरक आहे आणि त्याच्यामुळे खूप लोकांचं जसं आता आशिषजी म्हटले की जो 2001 मध्ये आला तो 2011 मध्ये नंतर म्हणजे त्यावेळेस समजा रिजेक्ट झाला असेल तर तो पुढे व्हॅलिड झालेला, तर नक्कीच त्याचा पण विचार आम्ही या बैठकीमध्ये घेऊ. या अनुषंगाने आज तरी निर्देश देऊ इच्छित नाही, परंतु माझं असं प्रामाणिक मत आहे की ज्या ॲनेक्सर 2 ना 15, 17, 18 वर्ष झाली असतील ते निश्चितपणे 2011च्या लोकांना त्यांचं समाविष्ट केलं गेलं नाहीये. त्यामुळे ते ॲनेक्सर आपल्याला रद्द करून त्या सगळ्या झोपडपट्टींमध्ये नवीन ॲनेक्सर बनवण्याची प्रक्रिया चालू करणं अपेक्षित आहे. याबद्दल आपण विचार करा, विभागाच्या अधिकाऱ्यांचा सल्ला घ्या आणि उचित निर्णय लवकरात लवकर घ्या. अध्यक्ष महोदय, मी म्हटल्याप्रमाणे कसं आहे, आपण आता ज्या खूप वर्षापासून पेंडिंग आहेत त्याला एक टाइम बाउंड काहीतरी लिमिट करून त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा, म्हणजे पुढच्या काळामध्ये जर 25 वर्ष चालले 30 वर्ष असं नाही, जे नसतील करत त्यांना एक डेडलाईन देऊन त्या पिरियडमध्ये केलं नाही तर त्यांना डिस्कंटिन्यू केलं पाहिजे आणि नवीन यांना दिलं पाहिजे, या पद्धतीने इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न